इयत्ता दुसरी विषय मराठी. मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे पुन्हा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 12 औकार म्हणजेच काना आणि वर दोन मात्रे हा पाठ अभ्यासत होतो. या पाठातील काही ओळींचा अभ्यास आपण केलेला आहे. तरी देखील आपण त्या ओळींचे पुनर्वाचन करूया. गौतम माझा सोबती आहे. तो चौगुले शाळेत चौथीत आहे. या ओळींचा अभ्यास आपण केलेला आहे. पाठातील उर्वरित ओळींचा अभ्यास आपण करणार आहोत. गौतमचे घर कौलारू आहे. या ओळीमध्ये गौतमचे आणि कौलारू या शब्दातील ग आणि क या अक्षरांना काना आणि वर दोन मात्रे देण्यात आलेले आहे. म्हणजेच ग अधिक काना वर दोन मात्रे बरोबर गऊ. क अधिक काना वर दोन मात्रे बरोबर कऊ. या ओळीवरून असे समजते की गौतमचे घर चित्रात दाखवल्याप्रमाणे कौलारू आहे. घरामागे एक चौक आहे. या ओळीमध्ये चौक या शब्दातील च या अक्षराला काना आणि वर दोन मात्रे देण्यात आले आहेत. म्हणजे च अधिक काना वर दोन मात्रे बरोबर चौ. या ओळीमध्ये असे दिसून येते की एका घरामागे एक चौक आहे. चौकात चौकोनी हौद आहे. या ओळीमध्ये चौकात आणि चौकोनी व हौद या शब्दातील च आणि ह या अक्षरांना काना आणि वर दोन मात्रे देण्यात आले आहेत. म्हणजेच च अधिक काना वर दोन मात्रे बरोबर चौ. ह अधिक काना वर दोन मात्रे बरोबर हऊ. या ओळीमध्ये असे दिसून येते की घरामागे एक चौक आहे व त्या चौकात चौकोनी हौद दाखवला आहे. हौदात पाणी भरतात. या ओळीमध्ये हौदात या शब्दातील ह या अक्षराला काना आणि वर दोन मात्रे देण्यात आले आहे. म्हणजेच ह अधिक काना वर दोन मात्रे बरोबर हऊ. या ओळीमध्ये असे दिसून येते की त्या चौकोनी हौदात पाणी भरलेले आहे. हौदापाशी खेळायला मौज वाटते. या ओळीमध्ये हौदापाशी व मौज या शब्दातील ह आणि म या अक्षरांना काना व वरती दोन मात्रे देण्यात आले आहेत. म्हणजे ह अधिक काना आणि दोन मात्रे बरोबर हऊ. म अधिक काना वर दोन मात्रे बरोबर मऊ. या ओळीमध्ये असे दिसून येते की हौदापाशी त्या मुलांना खेळायला खूप आवडत आहे आणि ते मुलं त्याचा आनंद घेत आहेत. अशा प्रकारे आज आपण पाठातील
उर्वरित ओळींचा अभ्यास केलेला आहे. यावर आधारित काही अवकाराचे शब्द आपण पाहूया. हौद, कौल, चौक, नौका, चौकट, चौकोन, चौघडा, औत, दौत. तर मुलांनो, आता आपण या पाठातील शिकलेल्या ओळींवर आधारित काही शब्दार्थ समजून घेऊया. शब्दार्थ: कौलारू टिल्ड, चौक कोर्ट यार्ड, चौकोनी स्क्वेरिश, हौद टँक, भरणे टू फिल, मौज वाटणे टू फील प्लेजर. तर मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 12 अवकार म्हणजेच काना आणि वर दोन मात्रे या पाठात अवकाराचे शब्द अभ्यासले आहेत. अशा प्रकारे आज आपला मराठी विषयाचा तास येथे संपलेला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.